हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल देवपूजा झालेली. तर दरवेळीप्रमाणे म्हणजे दर गुरुवारी आम्ही तिघं पण स्वामींना भेटायला म्हणजे स्वामींच्या मठात जातो. तर त्याच रुटीनप्रमाणे यावेळी पण आम्ही स्वामींच्या मठात चाललो आहोत. आणि यावेळी गुरुवार असल्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जाता नाही आलं. ॲक्च्युली गुरुवारी माझा उपवास असतो. सो त्यामुळे आम्ही काहीच प्लॅन केला नाही. आणि दरवेळीप्रमाणे आम्ही या गुरुवारी पण माझ्या स्वामींना भेटायला गेलेलो. तर इथे भजन चालू होतं आणि खूप सुंदर आहे हे मठ. हे स्वामी कट्टा म्हणून एक मठ आहे चिंचपोकळीला. चिंचपोकळीला हे वेस्टला मठ आहे, डिलाय रोड साईडला. खूप सुंदर मठ आहे तिथे आणि इथेही भजन आरती खूप छान होते. तर आम्ही दरवेळी या मठात येतो. म्हणजे गुरुवारी या मठात आणि दुसऱ्या गुरुवारी करिरोडच्या मठात, असं आम्ही दोन्ही मठात जातो. ॲक्च्युली दर गुरुवारी मठात स्वप्नीलच जायचा. स्वांशा पोटात असल्यापासून तो दर गुरुवारी न चुकता स्वामींच्या मठात जातो. त्यानंतर मी पण जायला लागले आणि मी जायला लागली म्हणून मी स्वांशाला पण आमच्यावर घेऊन यायला लागलो. तर आता प्रत्येक गुरुवारी आम्ही न चुकता स्वामींच्या मठात जातो आणि स्वामींचे अनुभव सांगायला शब्द कमी पडतील. त्यानंतर आम्ही घरी आलो, उपवास सोडला आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं. ॲक्च्युली गुरुवार असल्यामुळे आमच्याकडे सेलिब्रेशन झालं नाही बिकॉज माझा उपवास असतो. म्हणून आम्ही घरच्या घरीच सेलिब्रेशन केलं छोटंसं. आणि छोटासा केक आणलेला आणि तो कटिंग केला आणि आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. ॲक्च्युली आज आम्हाला 6 वर्ष झाली. कशी झाली तेही कळलं नाही. खूप फटाफट वर्ष पुढे जात आले. सो असं होतं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. घरच्या घरी होतं आणि छोटंसं होतं. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि असंच छोटे छोटे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.